प्रतीक्षा's कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल एग लबाबदार. ही रेसिपी खूप झटपट तयार होते आणि या रेसिपीमध्ये अंडी उकडायची अजिबात गरज नाही. जे साहित्य घरामध्ये उपलब्ध असते त्याच साहित्यात तयार होणारी अशी ही रेसिपी आहे. तर चला बघूया. कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. पुदिनासुद्धा बारीक कापून घ्यायचा आहे. अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरी घ्यायची आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घ्यायची आहे. इकडे मी सावजी मसाला घेतला आहे 1 चमचा, 2 चमचे घरगुती लाल मसाला घेतला आहे आणि 1 चमचा हळद घेतली आहे. पॅन आपल्याला छान गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. मी 2 मोठे कांदे वापरले आहेत आणि आता आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. छान आपला कांदा झाला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपण परतून घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. मी 1 मोठा टोमॅटो वापरला आहे. छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. मस्त आपण हे परतून घेणार आहोत. छान आपलं परतून झालं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. 1 चमचा हळद टाकली आहे. 2 चमचे घरगुती लाल मसाला टाकला आहे आणि 2 चमचे सावजी मसाला टाकला आहे. हा मसाला मी घरीच बनवला आहे. या मसाल्यामुळे भाजीला जबरदस्त टेस्ट येते. छान आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. पुन्हा छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा छान आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला पुदिना टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. पुदिन्यामुळे भाजीला जबरदस्त टेस्ट येते. मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे आणि पुन्हा छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. जबरदस्त ग्रेव्ही तयार झाली आहे.
आता आपल्याला त्याच्यामध्ये फोडलेली अंडी टाकायची आहेत. मस्त अंडी टाकून घ्यायची आहेत आणि अंड्यांवरती आपल्याला थोडासा मसाला टाकायचा आहे आणि थोडं थोडं मीठ टाकायचं आहे. थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसते आहे. अंडा करी, अंडा भुर्जी खाऊन जेव्हा कंटाळा येतो तुम्हाला, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल. ही खूप वेगळ्या पद्धतीची डिश आहे आणि ही रेसिपी बनवायला खूप साधी आणि सोपी आहे. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.